नमस्कार मंडळी. एका बाजूला महाराष्ट्र प्रगतीचे स्वप्न पाहतो आणि दुसऱ्या बाजूला बंधुगिरीचे असं जाळ पसरलं, ज्याचे धागे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेत आहेत. ज्या नावामुळे सध्या अख्खं राजकारण ढवळून निघालं ते नाव म्हणजे अशोक खरात. लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन डोलारा उभा करणारा हा माणूस नेमका आहे तरी कोण? विरोधक सरकारला धारेवर का धरतायत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरेंनी यावर नेमकी काय तोफ डागलेली आहे? आजच्या व्हिडिओत आपण या प्रकरणाचा असा पंचनामा करणार आहोत जो की पाहून तुमचे डोळे विस्फारित होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात आपण त्या मंत्रालयातल्या मोठ्या माश्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. या प्रकरणामध्ये महत्त्वाचे म्हणजे अशोक खरात स्वतःला महाराज म्हणून घेणारा हा माणूस, पण याच्या नावावर आध्यात्मिक कार्यापेक्षा गुन्हेगारी नोंदी जास्त दिसत आहे. फसवणूक, लोकांच्या श्रद्धेची खेळ आणि आर्थिक गैरव्यवहार अशा गंभीर आरोपाखाली सध्या खरात रडारावर आहे. सुरुवात झाली एका छोट्या तक्रारीपासून, पण जसजसा तपास पुढे गेला तसतसं हे प्रकरण एखाद्या मोठ्या वेब सिरीज सारखं वळण घेऊन लागलेलं आहे. गरिबांनी गरजू लोकांना मदतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्राथमिक आरोप होत आहे. पण मित्रांनो, ही तर फक्त हिमनगाची टोक आहे. प्रकरण इतकंच गंभीर बनलं की सरकारला अखेर SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करावा लागलेली आहे. पण खरा ट्विस्ट इथेच आहे. तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही अशी कागदपत्रे लागली, फोन रेकॉर्ड्स लागलेत जे थेट मंत्रालयातल्या काही बड्या केबिनपर्यंत जातात. आरोप असा आहे की खरातल्या राजकारण्यांचं संरक्षण होतं. सरकारी योजनांमध्ये घुसखोरी करण्यासाठी किंवा काही बदल्यांच्या प्रक्रियेत या भोंदूबाबाचा हस्तक्षेप होता का? हा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. जर एका सामान्य बाबांचे हात मंत्रालयापर्यंत पोहोचत असतील तर सामान्य माणसाचे न्याय कुणाकडे मागायचे? या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्र विधानसभेत रणकंदन माजलेले आहे. पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते राज यांच्या प्रतिक्रियेने. राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सरकारला सुनावलंय. ते म्हणालेत की महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा आहे, तिथे अशा भोंदूबाबांची हिंमत कशी काय होते? आणि जर त्यांना सरकारमधल्या कोणाचं पाठबळ असेल तर त्या मंत्र्यांचं नाव जाहीर व्हायलाच हवं. असं राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता सरकारवर दबाव वाढलेला आहे. फक्त खरातला पकडून चालणार नाही, तर त्यामागचा खरा मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं आता SIT समोर मोठं आव्हान आहे. मंडळी, विचार करण्याची गोष्ट आहे की 21व्या शतकातही आपण अशा भोंदूबाबाच्या जाळ्यात का अडकतो? जेव्हा व्यवस्था काम करत नाही तेव्हा माणूस अशा लोकांकडे आशेने बघतो आणि याचाच फायदा राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात. अशोक खरात प्रकरण हे केवळ एका माणसाचे प्रकरण नाही, तर ते सिस्टीममध्ये लागलेल्या किडीचे लक्षण आहे. जर मंत्रालयातले लोक याच्या संपर्कात होते तर मग भ्रष्टाचार आणि अंधश्रद्धा यांचे समीकरण महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहेत? तर मंडळी, अशोक खरात प्रकरणाचा हा होता आतापर्यंतचा पूर्ण घटनाक्रम. SITच्या तपासात कोणाचे नाव बाहेर येत आहे हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाचा खरा सूत्रधार समोर येईल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्हाला आमचं हे सविस्तर विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच राजकीय आणि चालू घडामोडींसाठी नमस्कार मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.